नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. गेले 2-3 दिवस महाराष्ट्रामध्ये ज्याची सर्वाधिक चर्चा आहे त्या एका प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट घेऊन, एक महत्त्वाची बातमी घेऊन आज मी तुमच्या समोर आलो आहे. कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्याने अख्खा महाराष्ट्र हादरवून निघाला आहे. त्याला अटक झालेली आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करतात आणि अनेक धक्कादायक बाबी या चौकशीतनं समोर येतात. स्वतःला स्वयंघोषित असा हा ज्योतिषी म्हणवणारा, अनेक राजकीय नेत्यांसोबत उठबस असणारा आणि ज्याला मी झी 24 तासवर महाराष्ट्राचा एप्स्टीन म्हणतो आहे, अशा या माणसाने अनेक महिलांचं शारीरिक शोषण केलं आहे, लैंगिक शोषण केलेलं आहे असे आरोप त्याच्यावरती लागत आहेत आणि त्या संदर्भात काही पुरावे देखील समोर येत आहेत. एक SIT या संदर्भात ऑलरेडी स्थापन झालेली होती आणि आता त्याच्या अटकेनंतरचा तपासही त्या SITकडे वर्ग करण्यात आला आहे. महिलांच्या लैंगिक शोषणासोबतच अनेकांचं आर्थिक शोषण, आर्थिक फसवणूक देखील त्याने केलेली आहे असा अनेकांचा आरोप आहे. माझ्यासोबत एक व्यक्ती आज स्टुडिओमध्ये आहेत. या सगळ्या प्रकारानंतर त्यांना याबाबत काही बोलायचं आहे. ते माझ्यासोबत आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झालेली आहे असा त्यांचा दावा आहे, असा त्यांचा आरोप आहे. त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पण त्यांच्या काही सुरक्षेच्या कारणास्तव ते स्वतःची ओळख इथे सांगू इच्छित नाही आहेत. पण त्यांना या बाबी जनतेसमोर मांडायच्यात, कारण आमचा उद्देश आहे की जर असे फसवणुकीचे प्रकार काही लोकांच्या बाबत घडले असतील, जे हा कार्यक्रम बघतात आणि ज्यांना असं वाटतं आहे की आपली देखील अशाच प्रकारे फसवणूक झालेली आहे, ते देखील समोर येऊ शकतात आणि तपास यंत्रणांना सहकार्य करू शकतात. हाच या मुलाखतीमागचा आणि यांच्याशी बोलण्यामागचा आमचा उद्देश आहे. या व्यक्तींचं नाव जसं मी म्हटलं आणि चेहरा आम्ही आपल्यासमोर रिव्हील करणार नाही आहोत, पण त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत. सगळ्यात पहिले तुमच्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायची, तुम्ही जे आमच्याशी बोलत आहात ते अत्यंत जबाबदारीने आणि स्वतःच्या इच्छेने बोलत आहात, हे प्लीज तुम्ही एकदा सांगितलं तर आपण ही चर्चा पुढे करू शकू. नमस्कार, मी इथं माझ्या जबाबदारीने आलेलो आहे. मी माझ्या इच्छेने इथं बोलत आहे. जे माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे तो संपूर्ण अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. काय तुमचं नक्की झालं, तुमचा ज्या स्वयंघोषित ज्योतिषाशी कसा संबंध आला आणि तुमची कशा प्रकारे फसवणूक झाली? मी 10 वर्षापूर्वी थोडा बिझनेसमध्ये अडचणीत होतो. त्यावेळेस माझ्या एका मित्राने तिथे घेऊन गेले, माझा मित्र, आणि मला सांगितलं मित्राने की यांच्याकडं जाऊ, हे आपल्याला काय मार्ग सांगते. मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी सांगितलं तुम्ही खूप अडचणीत आहात, हे बरोबर आहे. मला काही पूजा केली तर तुम्ही त्या अडचणीतनं बाहेर पडता. मग पहिल्यांदा मला त्यांनी सांगितलं की मी वर्षातनं एकच पूजा करतो. ती पूजा ही साक्षात आकाशातनं देव येतो आणि देवाच्या रूपामध्ये नागराज येतात. नागाची पूजा केली तर त्यातून तुम्हाला खूप मोठी प्रगती होईल आणि तुमच्या सगळ्या बिझनेसमधनं जे नुकसान झाले ते भरून निघाल आणि तुमच्याकडं करोडो रुपयाचे पैसे येतील, बिझनेस खूप भरभराट होईल. या आशेने मी खूप खुश झालो आणि त्यांना म्हटलं की माझी पूजा करा. ते म्हटले त्या पूजासाठी पैसे लागतात. तर ते किती पैसे लागतात मी त्यांना विचारलं. ते म्हणजे पूजेसाठी मला कमीत कमी एक पूजा करायला 2 ते 3 कोटी रुपये पाहिजे. 2 ते 3 कोटी रुपये? हो. मग मी म्हटलं ठीक आहे. हे होणं माझे मित्र म्हटले की साक्षात नाग येतोय, आपण ते आले तर आपलं तेवढे आपण खर्च केलेत तर 2 ते 3 कोटी रुपये आपण खर्च करू आणि हे करू. मग त्यांनी एक दिवस संध्याकाळच्या मला बोलवलं आणि तिथे एक मंदिर आहे महादेवाचं. ते मंदिराच्या त्यांच्या गावी? हा, गावी. ते ईशानेश्वर मंदिर? हो. मंदिराच्या पाठीमागे अंधारात घेऊन गेले आणि तिथे त्यांनी पूजा चालू केली. आणि पूजा चालू करायच्या अगोदर माझे डोळे बंद केले. मला म्हणले डोळे बंद करा. मी मंत्र म्हणायला सांगितले डोळे बंद करून मला 10 मिनटं. आणि 10 मिनटांनी हे म्हटले साक्षात वरून नागराज आहेत, डोळे उघडा. तर पाहिलं तर समोर साप दिसत होता. मी 100% भरोसा ठेवला का हे साक्षात साप आलेला आहे म्हणून. आणि समोर साप इकडे जसा असतो असा हे करत होता. आणि साधारण 15 ते 20 मिनटं हे सापाचं चाललं होतं. मला त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, मग नागराज मला उत्तर देतील, मी तुम्हाला सांगतो काय. मग मी माझ्या बिझनेसच्या अडचणी विचारल्या. मी कसा बिझनेस मोठा होईल, कुठे जायचं, माझ्या घरच्या अडचणी मी सगळं सांगितलं. त्यांनी त्याची उत्तरं सांगितली की म्हणले हे जे दान आहे पैसे हे तुम्ही द्या, तुम्हाला त्याचे 1 ते 2 वर्षामध्ये त्याचं खूप मोठं फळ होईल आणि जेवढे पैसे दिल्यात त्याच्या कितीतरी पटीने तुम्हाला पैसे मिळतील आणि बिझनेसमध्ये तुमचा फायदा होईल. पण तुम्ही तर सुशिक्षित आहात.
तर तुमचा कसा विश्वास बसला की कारण- असं पूजा केल्याने धंद्यात बरकत येईल वगैरे? काही मोठे नेते मंडळी तिथे येत होती, त्यांची मला नावं कळाली होती का एवढे मोठे मंडळी येतात, राजकीय मंडळी, बिझनेसमधली मंडळी येतात. म्हटलं तेवढे मोठे मंडळी येतात, मग हे नक्की खरं असेल म्हणून या आशेने मी गेलो आणि पूजासाठी होकार दिला. पण तुम्ही त्यांना पैसे दिले, मग इतके हो. पैसे तुमच्याकडे होते देण्यासाठी? हां, मी पैसे, माझ्या काही पैसे नव्हते, मी दुसऱ्याकडनं गोळा करून त्यांना पैसे दिले आणि ती पूजा केली. बरं. आणि तुम्हाला तिथे साप दिसला म्हणून तुम्हाला वाटलं ही पूजा खरी आहे? खरी झाली. मी त्या आशेने की पूजा खरी झाली. मग त्यांनी ती पूजा केली. मी त्यांना पुढच्या 2-3 दिवसामध्ये पैसे नेऊन दिले. त्याच्यावर म्हटले की याला 2 वर्षाचा कालावधी लागतो, 2 वर्षांनी तुमची खूप प्रगती होईल, कारण आणखीन काही पूजा करावं लागतील. मग नंतर त्यांनी 6 महिन्याने माझी मंदिरात, म्हटले एक मोठी उत्तर पूजा असते ती मंदिरात पूजा केली. मंदिर दुपारच्या वारी मंदिरात बोलवलं, मंदिराचा दरवाजा बंद केला आणि आतमध्ये महादेवाच्या पिंडीच्या वरती कलश आहे, कलशामध्ये 5 उदबत्त्या ठेवल्या, त्या उदबत्त्या पेटवल्या आणि अंधार केला आणि म्हटले काय प्रश्न विचार, त्या प्रश्नात जर ते कलश हलला तर समजायचे तुझं काम होणार आहे. असं 15-20 मिनिट चाललं. मी काही प्रश्न विचारला तर काही वेळेस ती कलश हलायचा नाही आणि काही वेळेस तो कलश हलायचा. असं प्रश्न विचारले. मला म्हटले तुमची सक्सेस झालेला आहे, मग तुम्हाला ह्या पूजेचे बी काही पैसे मला द्यावे लागतील. त्याचे किती पैसे दिले? त्याचे 51 लाख रुपये दिले. म्हणजे तुम्ही आधी 2 कोटी हो. नंतर 51 51 लाख रुपये. अच्छा. तुमची फसवणूक झाली, तर तुम्ही म्हटलात की साप तिथे आला, पण ते सगळं तुम्हाला नंतर फायदा झाला नाही असं तुम्ही म्हणतात. हो. पण ते सगळ्या गोष्टी खऱ्या तुमचा विश्वास तर बसला. हो. पण ते नंतर तुम्हाला कसं जाणवलं की ते सगळं खोटं होतं? एकदा मी बरोबर चाललो होतो हां. गाडीमध्ये, त्यावेळी त्याच्या पिशवीत काहीतरी आहे हे आमच्या लक्षात आलं माझ्या. अच्छा. त्या पिशवीमध्ये काहीतरी आहे. नंतर ते आम्हाला घेऊन समुद्रावर गेले होते. समुद्रावर गेल्यानंतर कुठे समुद्र? मुंबईत? हो. अच्छा. हां, तिथं मुंबईमध्ये त्यांनी पूजा केली, हां. समुद्रावर पूजा केली, अंधार होता. पण ज्यावेळी साप आला तर माझ्या पायामध्ये दोरा अडकला होता. तो दोरा तुटनाच. खूप ट्राय केला तर दोरा तुटला नाही. खूप वेळानंतर मी दोरा तोडला. मग माझ्या लक्षात आलं की हा साप खरा नाही तर हा साप खोटा आहे आणि दोरा बांधून त्यांना ते ऑपरेट करत होते. खेळण्यातला साप होता? खेळण्यातला साप होता, प्लॅस्टिकचा साप होता. हां. आणि नंतर मी त्याची खूप चौकशी केली तर तो प्लॅस्टिक साप, त्याला सापाचं हुबेहूब पुढे तोंड बसवलेलं आणि आतमध्ये ड्रोनची मोटर आणि रिमोटनी साप तो ऑपरेट करत होते. रिमोट आणि काही वेळेस रिमोटनी, काही वेळेस दोऱ्यांनी. फार हास्यास्पद वाटत नाही का तुम्हाला की इतका मोटरचा तुम्हाला तुमच्याकडे सुशिक्षित माणसाला कळू नये? अंधार होता ना, अंधारात ते समजायचं नाही. अच्छा, अंधारात सगळं हो, व्हायचं. अंधारात. कधीच पूजा दिवसात झाली नाही, ही अंधारात पूजा व्हायची. अंधारात पूजा व्हायची, मग तो मोटरने काय तुम्ही म्हणता हो. रिमोटने ऑपरेटेड साप असायचा. हो हो. इतकी धादंतपणे फसवणूक होत होती आणि तरी तुम्ही त्यांना वारंवार त्याच्यावर विश्वासून पैसे देत गेला होतात. फक्त पूजेसाठीच पैसे देत होतात की तुमच्याकडे इतरही कारणाने त्यांनी पैसे मागितले? पूजा ह्याच कारणाने देत होतो की त्या पूजा झाली केली आणि ते सांगायचे की परत आणखीन मी पूजा करणार आहे. म्हटलं आणखीन पूजा केल्यावर तुझी सगळे काम होतील. मग त्याने वेगवेगळ्या टाईमला ते पैसे घ्यायचे माझ्याकडून. वेगवेगळ्या वेळेस? हो. जसं किती वेळा तुमच्याकडनं घेतले पैसे? पूजा झालीच्या नावाखाली 5-6 वेळा पैसे घेतले. अच्छा. पण तेच सगळे 2-2.5 कोटीचे तुम्ही म्हणतात ते त्याच्यातच सगळे आले? नाही, आणखीन काही वेळेस त्याच्या नंतर व्यतिरिक्तही घेतले? आणि ते कशासाठी घ्यायचं मग? हेच मला काय हे घ्यायचंय, ते घ्यायचंय, काय विकत घ्यायचंय, घरात काय विकत घ्यायचंय. मग मी म्हटलं पूजा करणार आहे. एक मिनिट, हे घ्यायचं म्हणजे पूजेसाठी की त्यांच्या व्यक्तिगत खर्चासाठी? व्यक्ती खर्चासाठी पैसे घ्यायचे आणि पूजेसाठी पण घ्यायचे. व्यक्तिगत खर्चासाठी खरात तुमच्याकडनं पैसे घ्यायचे? हो. बरं. घराच्या गोष्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे? हो, आणि तुम्ही ते द्यायचात पैसे? हो. कसे द्यायचात? तुमचा व्यवहार कसा व्हायचा? कॅशने? कॅशने. तुम्ही त्यांना कॅश द्यायचं? अजून कुठल्या कारणासाठी त्यांना पैसे दिले घरच्या खरेदी व्यतिरिक्त? पूजा आणि घरच्या ह्याच कामासाठी. इतर कुठली कारणं तुम्हाला लक्षात येतात त्यांच्यासाठी मागितलं पैसे तुमच्याकडनं? नाही, तुमची बिझनेसमध्ये भरभराट होईल, पैसे जास्त येतील, मग पूजा करू आणि पूजाच्या नावाखाली माझ्याकडनं पैसे घ्यायचे. ते पैसे मागत गेले, तुम्ही देत गेले? हो. की आज चांगलं, उद्या चांगलं या नावाखाली मी पैसे देत गेलो. आणि साधारणपणे तुम्ही म्हणतात की 5 ते 10 वर्ष चालू होतं? हो, 10 वर्ष. तुम्ही देत गेलात पैसे हो, त्यांच्या? पैसे देत गेलो. मग तुम्हाला त्याचा फायदा झाला की नाही? नाही फायदा झाला काहीच. अच्छा. मग तुम्ही त्यांना त्याच्याबद्दल कधी कन्फ्रंट केलं, कधी विचारलं की माझी फसवणूक झाली असं तुम्ही त्यांना विचारलं? नाही, मी त्यांना खूप वेळा विचारलं माझं कधी होणार आहे. मला म्हटले की तुमचं आणखीन दिवस आलेला नाही आहे, चांगला काळ येणार आहे, आणखीन काही वेगवेगळ्या पूजा करावं लागतील आणि मग तुम्हाला त्यात यश येईल म्हणून.
तुमचे कशा प्रकारचे त्यांच्याशी संबंध होते? मैत्रीपूर्ण संबंध होते, कसे होते, की इतरही केसेसमध्ये तुम्हाला होतं? मैत्रीपूर्ण संबंध होते. माझ्या मित्राने ओळख करून दिली होती, त्यामुळे माझं त्यांच्याकडे जाणं नव्हतं. आज तुम्ही जेव्हा हे सगळं प्रकरण बघितलं समोर येताना, तेव्हा तुम्हाला अशी कुठली बाब वाटली आणि हिंमत वाटली की तुम्ही जाऊन ही बाब लोकांसमोर मांडावी? माझी फसवणूक झाली तशी इतर लोकांची कोणाची फसवणूक नाही झाली पाहिजे. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी तक्रार केली पाहिजे. अशा तुमच्या माहितीत अजून काही प्रकरण आहेत? तुमच्या खूप जण- परिचितमध्ये असे लोक आहेत? त्यांच्याही खूप जणांची फसवणूक झालेली आहे. समोर कोणी येत नाही. तुमच्या माहितीतले कोणी लोक त्यांच्याकडे गेले होते ज्यांना असा तुमच्यासारखाच अनुभव आला? हो आहेत. आपली फसवणूक झाली हे तुम्हाला कधी जाणीव झाली? काम झालं नाही त्याच्यामुळे की इतर कुठल्या गोष्टींमुळे? इतर मित्रांनी मला सांगितलं आणि काही दाखवलं की हे इथं हे फसवतात, चुकीचं चाललंय. बरं, आणखी एक थोडा वेगळा तुम्हाला माहिती असेल तर नाही किंवा तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर देणं टाळूही शकतात जर तुम्हाला नसेल माहिती तर. अनेक महिला समोर येत आहेत, त्यांच्या लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत, त्याच्याबाबत तुमच्याकडे काय माहिती? खूप जण त्यावेळेस दबके आवाजात बोलायचे की तर महिलाबाबत चुकीचं चाललंय, अच्छा, महिलांना कोणी आणू नका, हे महिलांच्या बाबतीत चुकीचं बोलतात, असं याचं ऐकायला यायचं. अच्छा, पण त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या मनात काही वेगळी भावना आली किंवा बाबा आपण चुकीच्या ठिकाणी जातोय, हो, अडकतोय? हे लक्षात आलं चुकीच्या ठिकाणी चाललंय. किती साधारणपणे हा कालावधी आहे तुमच्या त्यांच्या भेटीचा आणि तुमच्यावरती त्यांनी उलट केस टाकेपर्यंत? मी 10 वर्षापासून जाणं. 10 वर्षाची तुमची ओळख आहे? हो. आणि तुम्हाला ही जाणीव व्हायला किती वर्ष लागली? मला 5 वर्ष लागले. 5 वर्ष लागली जाणीव हो. व्हायला. पण तोवर तुम्हाला वाटायचं की ते असे सिद्ध पुरुष आहेत किंवा त्यांच्याकडे काही शक्ती असं वाटायचं? हो. कशामुळे वाटायचं पण तुम्हाला? हे सापामुळे अगोदर मला वाटलं. सापामुळे? हो. त्या पूजेचं काय विशिष्ट नाव होतं? सिद्धपूजा. सिद्धपूजा. बरं. आणि इतर कुठल्या त्यांनी पूजा करता? तुम्ही 10 वर्षात तुम्हाला आधी पूजा करून घ्यावीशी वाटली, नंतर का घ्यावीशी वाटली? बाकी मित्रांनी सांगितलं होतं की ही पूजा केली तर त्यात यश येईन. काहींनी सांगितलं, पण त्यांनी मला सांगितलं की सिद्धपूजा केली तर मला यश येईन म्हणून. आता तुमच्याकडे आणखी याबाबतचे तुमच्या सोबतचे तुम्ही म्हणता एवढी वर्षाची ओळख आहे, तर तुमची नक्कीच त्यांच्यासोबत काही फोटोज असतील किंवा तुमच्यासोबत त्यांचे काही ओळखीचे, तर तुमच्याकडे काहीतरी पुरावे असतील ना की तुम्ही त्यांना ओळखतात, हे कसं मानून चालायचं? हां, आमचे फोटो आहेत एकत्र. आहेत. हो. तर फक्त केवळ फोटो आहेत म्हणून कशी ओळख? फोटो तर अनेकांसोबत असू शकतात. जाणीव होतं माझं सारखं त्याचं. अच्छा, अजून तुम्हाला काही सांगायचं आहे याबाबत? जनतेने सावध राहिलं पाहिजे, कोणी जनतेने तिथे गेलं नाही पाहिजे, आणि ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी सर्वांनी समोरून तक्रार दिली पाहिजे की परत अशी कोणाची फसवणूक होणार नाही. कुठल्या प्रकारचं तुम्हाला औषध किंवा कुठल्या प्रकारचं तुम्हाला त्यांनी काही देणं केलं होतं? कारण तशाही प्रकारचे आरोप होतात की ते काही गुंगीचं औषध देतात वगैरे, असं महिलांबाबत ऐकायला येतात. तुमच्या बाबत असं झालं की तुम्हाला कुठल्या प्रकारचं औषध त्यांनी दिलं असं काही? द्यायचे औषध ते. कुठलं औषध ते? पाणी असायचं, पाण्यात काहीतरी टाकून द्यायचं, पण नंतर लक्षात आलं की ते पाण्यामध्ये कुठले चुकीचे औषध टाकून द्यायचे. चुकीचे औषध टाकून? हो. तुम्हाला त्याचा काही त्रास झाला, शारीरिक त्रास? त्या शारीरिक त्रास झाला. कशा प्रकारची औषध होती ते माहीत नसायचं काय औषध आहे. पण कशासाठी असायची औषध? काय कुठल्या उपचारासाठी असायची? तब्येत चांगली होण्यासाठी, त्यासाठी द्यायचं. अच्छा, त्याच्यासाठी पण पैसे घ्यायचे? त्याच्यासाठी नाही, त्यासाठी पैसे नाही, फुकट द्यायचं औषध? हो. अजून तुम्हाला याबाबत काही इतर तुम्हाला वाटतंय की आज तुम्ही एवढ्या जबाबदारीने बोलतायत, तुम्हाला अजून काही गोष्टी माहिती आहेत ज्या सांगाव्याशा वाटत आहेत, ज्याचा तपास कामी यंत्रणांना फायदा होऊ शकतो? यंत्रणांनी तपास केला तर खूप काही यात उघड होणार आहे. जसं की? जसं महिलांची फसवणूक झाली, पूजेच्या नावाखाली खूप लोकांची फसवणूक झाली, ते बी उघड होईल. तुम्ही ज्या पूजेचा उल्लेख केला, ज्या गोष्टींच्या चर्चा चालू आहेत, कुठल्या प्रकारच्या पूजा होताना कपडे काढून किंवा काय त्याला नग्न पूजा म्हणतात, अशा प्रकारच्या पूजा झाल्या तुमच्याबाबत असं काही झालं? नाही, असं काय झालं? तुम्हाला साधारणपणे संपूर्ण ओळखीमध्ये माणूस चुकीचा आहे हे जाणवायला कधी जाणवलं आणि कुठल्या एखाद्या विशिष्ट प्रसंगामुळे जाणवलं की फक्त तुमचं नुकसान झाल्यामुळे तुम्हाला जाणवलं? नाही, 5 वर्षानंतर आम्हाला जाणवलं की हे खोटं बोलतात, जे सांगतात त्याच्यापैकी कुठलंही काम होत नाही. पण साप आला होता तुम्हाला, त्याच्यावर खरं वाटलं होतं? साप पहिल्या याच्यात साप आला होता, खरं वाटलं होतं. अच्छा, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात आणि तुमच्या या गोष्टींचा तपास कामी तुम्ही सहकार्य करा. पुढे तुमच्याकडे जर याबाबतची काही विचारणा झाली तर तुम्ही त्यांनाही तेवढं सहकार्य करा अशी आमची अपेक्षा राहील. येस, थँक्यू. धन्यवाद.